नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज बनवूया उपमा। त्यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी रवा घ्यायचा आहे, 1 कांदा चिरून घ्यायचा आहे, 3-4 मिरच्या, मेथीची भाजी, कोथिंबीर, कढीपत्ता आणि 1 टमाटर आणि वाटाणे। तर चला एकीकडे कढई तापत ठेवायची आहे। त्यामध्ये मी 1 पडी तेल घालते आणि तो 1 वाटी रवा त्यामध्ये टाकून छान भाजून घ्यायचा आहे। रव्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे रवा। रवा भाजत आला की सुगंध येतो। 2 पद्धतीने आपण उपमा करू शकतो। एक तर हळद वगैरे घालून सगळे मसाले घालून आणि भाज्या घालून, आणि एक साधा पांढऱ्या रंगाचा ज्यामध्ये फक्त कांदा आणि हिरव्या मिरची चवीपुरतं मीठ घालून करू शकतो आपण। तर ह्या पद्धतीने करून बघा तुम्ही। रवा भाजून झालेला आहे। आता फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे मी। कमीच तेल टाकायचं आहे कारण रवा भाजताना आपण तेल टाकलं होतं। त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की जिरे ॲड करायचं आहे। त्यानंतर मी मिरच्या टाकते आहे। कढीपत्ता टाकते, बारीक चिरलेला कांदा। हे सगळं परतवून घ्यायचं आपल्याला। यानंतर सुके मसाले घालून घ्यायचे। वाटाणे घालून घेते। सुके मसाले, तिखट, मीठ, थोडा साधा मसाला, हळद हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। बघा तेल कमी टाकल्यामुळे हे कोरडं दिसत आहे, पण यामध्ये आपण टमाटर टाकल्यावर हे बरोबर होते। याला ओलसरपणा येतो कारण मघानी रवा भाजताना सुद्धा तेल वापरला, त्यामुळे फोडणीत तेल कमी वापरायचं आपल्याला। आता टमाटर घालून घेते मी। छान परतून घ्यायचं आहे आणि आता भाजलेला रवा याच्यामध्ये ॲड करते मी। बघा मी कसा रवा भाजून घेतलेला होता। अशाच पद्धतीने रवा भाजून घ्यायचा आहे। रवा छान भाजला गेला की यामध्ये आपण जेव्हा पाणी ॲड करू तेव्हा ते छान शोषून घेते आणि उपमा नरम होतो। वर मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे। भरपूर भाज्या घालून केलेला हा उपमा आहे, अगदी पौष्टिक आहे। दही ॲड करते मी 2 चम्मच। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे। त्यानंतर बनलेला उपमा एकदम टेस्टी लागतो आणि पौष्टिकही आहे कारण आपण याच्यामध्ये भरपूर भाज्या ॲड केलेल्या आहेत। आता गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे।
पाणी थोडं थोडं करून ॲड करायचं. बघा सुंदर असा उपमा तयार आहे आपला. याला थोडी वाफ यायसाठी झाकण झाकून ठेवायचं आहे, अगदी 2 मिनटं एकदम मंद आचेवर. त्यानंतर तयार होतो आपला टेस्टी असा उपमा. नाश्त्यासाठी उत्तम उपाय आहे. एकदा तरी असा करून बघा. यावर तुम्ही शेव टाकू शकता बारीक आणि लिंबू पिळून करू शकता. तर चला मग, माझी रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.